नमस्कार. माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत. तर आज होता संडे आणि संडे म्हटलं ना काहीतरी स्पेशल असं बनवावंच लागतं, नाही तर तो संडे असल्यासारखं वाटतच नाही. तर आज मी बनवायला घेतले होते धपाटे. तर आता हे पीठ जे आहे ना माझ्याकडे ते सगळं रेडीमेड माझ्याकडे होतं. तर आता सिंपल अशी रेसिपी आहे धपाट्यांची. मी पीठ घेतलेलं आहे. त्यात थोडंसं ओवा, जिरं आणि हळद आणि हिंग असं टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर मी त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ, थोडंसं लाल तिखट, काही लोकं चाट मसाला वगैरे टाकतात, गरम मसाला टाकतात, जिरा पावडर टाकतात. तर हे तुम्ही तुमच्या पद्धतीने ॲड करू शकता. हे सगळं मी ॲड करून घेतलेलं आहे. आणि धपाटे बनवायचे म्हटलं ना, त्यात भरपूर असा कांदा आणि कोथिंबीर अशी भरपूर प्रमाणात टाकली ना, धपाटे हे छानच लागतात. जर कुणाला धपाटे आवडतात मला कमेंट करून नक्की सांगा. आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईबही नक्की करा. जे लोकं माझे व्हिडिओ बघतायत पण सबस्क्राईब करत नाही, त्यांना मी सांगेल की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला माझ्या चॅनलमध्ये काही वाटत असेल चेंजेस करायचे, तेही मला कमेंट करून नक्की सांगत जा. तर ठीक आहे, इथे मी आता भरपूर प्रमाणात असा कांदा घेतलेला आहे. एकदम स्मॉल असा कट करून घेतलेला आहे तो कांदा आणि भरपूर कोथिंबीर घेतलेली आहे. तुम्ही जेवढी कोथिंबीर धपाट्यांमध्ये टाकाल ना, तितके छान हे धपाटे लागतात. म्हणूनच अशी भरपूर अशी कोथिंबीर मी टाकून घेतली होती आणि हे पूर्ण असं मिक्स करून घेणार आहे. आता यात तुम्ही म्हणाल की मी हिरवी मिरची, लसूण वगैरे काहीच टाकलं नाही, कारण हे मी नंतर ॲड करणार आहे. कारण मला त्रिदासाठी एक धपाट्यातला बनवून द्यायचा होता. त्यानंतर मी त्याच्यामध्ये भरपूर अशी हिरवी मिरची आणि भरपूर लसूण असं टाकून मिक्स करून घेणार आहे. कारण धपाटे जेवढे तिखट असतील ना, तेवढं खरंच खूप छान लागतात, टेस्टी लागतात. आता भरपूर लोकं हे धपाटे दह्याबरोबर खातात. काही ठेचा असतो मिरचीचा, त्याच्याबरोबर खातात. तर आम्ही इथे असंच बटरसोबतच खाणार आहे. आता मी इथे असं स्वच्छ असा एक रुमाल घेतलेला आहे. तो फिल्टरच्या पाण्याने स्वच्छ असा ओला करून धुवून नाही म्हणू शकत, पण ओला करून घेतलेला आहे. ऑलरेडी तो धुतलेला होता. आता छोटा असा गोळा करून घेणार आहे आणि आपण जे हे आहे ते थापतो ना ते पाटावर, त्यासाठी थोडंसं पाणी पण घेतलेलं आहे मी बाजूला, जेणेकरून मला ते इझिली जाईल. तवा पण मी गॅसवर तापायला ठेवलेला आहे. आता मी तरी त्यासाठी एक छोटासा असा करून घेणार आहे. त्यानंतर मी आम्हाला सगळ्यांना मिरची वगैरे ॲड करून तिखट असे धपाटे बनवणार आहे. तुम्ही बघू शकता मी तिथे व्यवस्थित थापून घेत आहे आणि तेवढ्यात आमचं आलं होतं आज पार्सल म्हणजे मी त्यासाठी क्रेयॉन्स मागवलेले. भरपूर लहान मुलांचे क्रेयॉन्स हे सारखेच तुटत असतात. आता ते स्कूलमध्ये जायचं म्हटलं तर क्रेयॉन्स लागतातच आणि तिचे क्रेयॉन्स सारखे तुटायचे. मी घेऊन अक्षरशः इतकी वैतागली होती. त्यामुळे मी त्याच्यासाठी हे मॅजिकल क्रेयॉन्स मागवले आहेत. तर हे क्रेयॉन्स म्हणाल तर मी Meeshoवरून ऑर्डर केलेलं आहे. कुणाला हवे असेल तर मला सांगा. मी याची लिंक तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की देईल. हे क्रेयॉन्सची खासियत म्हणाल तर हे अजिबातही तुटणार नाही. तुटणार नाही म्हणजे कसे, खालून वरून पडलं वगैरे काही तर तुटेल. पण जेव्हा लहान मुलं कलर करतात, त्याच्यामुळे जे आपले नॉर्मल वॅक्स क्रेयॉन असतात ते लगेच तुटून जातात. तसे हे क्रेयॉन्स लगेच तुटत नाहीत. म्हणूनच मी तिच्यासाठी हे क्रेयॉन्स मागवलेले. तिच्याकडे अजिबातही कलर आणि क्रेयॉन्स कोणत्याही प्रकारचे घ्यायचे अजिबातच टिकत नव्हते. आता बघूयात हे किती दिवस जातायत आणि मला तर वाटतंय लगेच तुटणार नाही, कारण कलर करताना ते अजिबातही बेंड होत नाही किंवा नॉर्मल वॅक्स क्रेयॉनसारखे त्यांचा टेक्स्चर नाहीये, त्यामुळे ते टिकतील असं मला वाटतंय. तर ठीक आहे, बघूया. तुम्ही तुमच्या मुलांना नक्की बाय करा, कारण याच्यामध्ये खूप छान असे 12 शेड्स आहेत आणि असे मोठे क्रेयॉन्स आहे, असं नाही की अगदी लहान आहेत. तर आता मी ते हँड वॉश करून घेतलं आहे आणि परत धपाटे बनवायला घेतलेले आहेत. मला तरी त्यासाठीच धपाटा बनवायचा होता. त्यानंतर मी मिरची टाकून बनवणार आहे. पण तिची खूप घाई चालली होती. मग मला अनबॉक्सिंग कर म्हणून मी मध्ये अनबॉक्सिंग क्रेयॉनचं केलं आणि आता धपाटे बनवायला घेतले आहेत. तर कोण लोकं धपाटे आवडतात कुणाकुणाला मला नक्की सांगा. मला तर भरपूर प्रमाणात धपाटे आवडतात आणि खूप हेल्दी हा नाश्ता आहे. पोटासाठी अगदी चांगला. आपण संडेला शक्यतो आम्ही मिसळ असं हे काही खात असतो बाहेर, पण भरपूर वेळा आम्ही जात असतो. पण आज म्हटलं काहीतरी हेल्दी असं खावं. आता मी तिच्यासाठी हा धपाटा माझा बनवून होत आहे आणि भरपूर लोकं लोणी वगैरे लावतात. तर मी ते तेल लावलेलं आहे आणि नंतर काही धपाट्यांना बटरही लावून घेत आहे. बटरसोबतच आम्ही हे खाल्लं होतं. आता त्याचा धपाटा इथे बनत आहे. तर तेवढ्यात मी भरपूर असा लसूण आणि हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. त्या मी चांगल्या मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे आणि ह्या पिठामध्ये ॲड करून घेणार आहे. खरं तर मी तिचं पीठ सेपरेट मळायला हवं होतं आणि हे बाकीच्या पिठामध्ये मिरची टाकून मळायला हवी होती. पण तसं न करता मी आधी हे पूर्ण पीठ मळून घेतलेलं आहे. ठीक आहे, तर आता मी ह्या हिरव्या मिरच्या आणि लसूण याच्यामध्ये ॲड करून घेणार आहे. आता माझा चॅनल जो आहे हा कुकिंगचा चॅनल नाही आहे, पण माझ्या ज्या डेली ब्लॉग्स आहेत त्यामध्ये मी रेसिपीज तुम्हाला दाखवत आहे. तर नक्की बघत जा माझ्या रेसिपी. सिंपल असतात, ज्या घरगुती आपण जेवण बनवतो त्याच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत असते. तर इथे मी भरपूर प्रमाणात हिरवी मिरची घेतलेली आहे, कारण मला धपाटे हे तिखटच चांगले लागतात. दह्याबरोबर खाल्ले नाही हे धपाटे खूप छान लागतात. आता भरपूर मुलं सॉसबरोबर पण खातात. आमची त्रिदा तर ती बटरसोबतच खाते, तिला खूप आवडतात. आता इथे मी थोडंसं मीठही ॲड करून घेणार आहे, कारण मिरची टाकल्यामुळे भरपूर प्रमाणात तिखट आणि आळणी असं ते धपाटे लागतात. त्यामुळे व्यवस्थित हे मीठ टाकून मिक्स करून घ्यायचं आहे.
आता तुमची पद्धत कशी आहे धपाटे बनवायची तेही मला नक्की सांगा. आमच्याकडे तर असेच बनवतात. कांदा आणि कोथिंबीर वगैरे टाकून आता भरपूर लोकं मेथीचे धपाटे बनवतात. पनीर टाकून बनवतात किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या वगैरे हे टाकून बनवतात. तेही खूप हेल्दीच असतात. आता इथे मी आमच्यासाठी धपाटे बनवायला घेतलेले आहेत. मी पाणी थोडंसं त्या कपड्यावरती स्प्रेड करून घेणार आहे, जेणेकरून ते धपाटे कपड्याला चिटकून राहणार नाही आणि हाताने असे थोडे-थोडे स्प्रेड करून घ्यायचे आहे. त्यांना हाताला पाणी लावून व्यवस्थित स्प्रेड करायचं, जेणेकरून त्या हातालाही आपल्याला लागणार नाही आणि धपाटे बनवतो आपण. भरपूर धपाटे तुम्ही पाहिले असतील, त्यांना असे होल वगैरे केलेले जातात. म्हणजे ते ह्यासाठीच केलेले जातात, की ते व्यवस्थित पूर्ण बाजूने भाजले जावात आणि आपण वरून जे लोणी किंवा तेल वगैरे लावतो, ते पूर्ण धपाट्यांमध्ये स्प्रेड होऊन धपाटे व्यवस्थित शिजले जातात, भाजले जातात. त्यासाठीच त्यांना ते होल वगैरे केलेले असतात. मीही तसं तिथे करूनच घेतलेलं आहे आणि आता मी थोडंसं तव्यावरती पाणी स्प्रेड केलेलं आहे, जेणेकरून माझे धपाटे अजिबात तव्याला चिटकत नाही. तुम्हीही ही ट्रिक नक्की ट्राय करा. पाणी स्प्रेड केल्यानंतर डोसे बनवतानाही स्प्रेड करायचे. त्यामुळे आपले डोसे किंवा धपाटे अजिबातही तव्याला चिटकत नाही. कोणत्याही प्रकारचा तवा असेल ना, तरी पाणी स्प्रेड करून घ्यायचं आहे. अशाच प्रकारे मी माझे सगळे धपाटे बनवून घेतलेले आहेत आणि सगळ्यांना ते खूप आवडले होते आणि मला स्पेशली धपाटे आवडतातच आणि आणि मला हे आज ते खूप जास्त आवडलेले. आता भरपूर लोकं मेथीचे धपाटे खूप छान पद्धतीने बनवतात. तर आता आमच्या घरात मेथी जास्त खात नाही कोण. कांद्याचेच जे पुण्याकडे जे धपाटे खाल्ले जातात, भरपूर लोकं कांदा आणि कोथिंबीर ह्याचेच धपाटे खातात. आता तुम्ही बघू शकता इथे त्रिदोषाचा धपाटा मी बनवून दिलेला आहे. खूप छान कलर पण येतो त्यांना. आता तुम्हाला लांबनं इथे असं दिसत नसेल, थोडंसं येल्लोविश वाटत असेल, पण छान असे ब्राउनिश झाले होते. आता इथे मी थोडंसं बटर घेतलं आहे. कारण त्याच्या पप्पांना बटर लावून केलेले धपाटे आवडतात आणि मला तर तेलातलेच आवडतात. भरपूर असं तेल वगैरे लावून मी बनवत असते माझ्यासाठी. तर आता सॅटर्डेचा हा सॉरी संडेचा हा ब्लॉग आहे, जो मी शूट केलेला आहे आणि तो आज मंडेला पोस्ट करत आहे. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटतोय मला खरंच नक्की सांगा. आणि इथे बघा तुम्ही हा हे एक धपाटा मी बनवून दिलेला आहे. खूप खरंच चवीला खूप चविष्ट झाले होते आणि ती त्रिदा खात होती आणि तिला मी विचारत होते, "कसे झालेत? कसे झालेत?" तर ती क्रेयॉनचा बॉक्स घेऊन बसली होती. आता तुम्हाला वाटत असेल मोबाईल बघते, पण ती क्रेयॉन बॉक्स घेऊन बसली होती आणि धपाटे खात होती. तीच क्लिप मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तिला काही मोबाईलचीच गरज आहे असं नाही. तिच्यासाठी कोणतीही नवीन वस्तू आणली नाही, ती बघत बघत पण ती जेवण करू शकते. पण आपण प्रत्येक वेळी नवीन वस्तू बाय करू शकत नाही. बघा आता मी तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवलं आहे. एकदम छान असे बनले होते हे धपाटे. तर तुम्हाला कसं वाटतंय? मला नक्की सांगा. आणि ते पूर्ण पिठाचे मी बनवून घेतले आहेत आणि ते पूर्ण संपले पण होते. आणि आज सकाळचा व्ह्यू मी तुम्हाला माझ्या बाल्कनीतला दाखवत आहे. जो मी माझ्या कुंड्यांमधली माती वगैरे व्यवस्थित केलेली. त्यानंतर माझ्या झाडांची कंडिशन तुम्ही बघू शकता. खूप सुंदर अशी माझी झाडं झालेली आहेत आणि ते जास्वंदालाही फुलं खूप आली होती आणि इथे तरी त्याचे फ्रेंड्स आले होते. ते हे कलर करत बसलेले. एक तुम्हाला मी दाखवते किती छान फुलं आलेले आहेत जास्वंदाला आणि कडीपत्ताही छान फुललेला आहे. सगळीच झाडं खूप छान झालेली आहेत. तोही ब्लॉग माझा तुम्ही नक्की बघा. आणि आता तुम्हाला दाखवते ते क्रेयॉन्सचं टेक्स्चर कसं आहे. एकदम स्मूथ असं त्यांनी ड्रॉइंग होते आणि कलरचे शेड चांगले असल्यामुळे ड्रॉइंग पण खूप छान होते. आणि याच्यात स्पेशली म्हणजे जर आपण साईडला कुठे चुकून ड्रॉ वगैरे झालं, तर आपले बाकीचे जे नॉर्मल क्रेयॉन्स असतात, त्याने रफ होत नाही. इरेझरने वगैरे आपण रफ केलं ना, तर ते होत नाही. तर हे क्रेयॉन्स तसे नाही आहेत. याने साईडने पण आपलं काही चूक वगैरे झाली किंवा साईडला कलर गेला तर साईडने आपण हे रबरने इरेज करून घेऊ शकतो. किती छान इरेज झालेले आहे तुम्ही बघू शकता. तर खरंच लहान मुलांसाठी हे क्रेयॉन खूप बेस्ट आहे. तुम्ही नक्की बाय करा. मी याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देईल आणि हवं असेल तर कमेंट पण करा. मी तुम्हाला याची लिंक नक्की देईल. तुम्हाला माझे ब्लॉग्स कसे वाटतायत मला कमेंट करून नक्की सांगा. बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.